ठुमक चलत रामचंद्र, ठुमक ठुमक चलत रामचंद्र। किलकी किलकी उठत धाय, किलकी किलकी उठत धाय, गिरत भूमि लटपटाय। किलकी किलकी उठत धाय, गिरत भूमि लटपटाय। ताय मात गोद लेत, ताय मात गोद लेत, दशरथ की रनिया। ठुमक चलत रामचंद्र। तुलसीदास अति आनंद, तुलसीदास अति आनंद, देख के मुखारविंद, देख के मुखारविंद। रघुबर की छवि समान, रघुबर छवि बढ़िया। ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र। बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र। धन्यवाद। हे गीत आपला विषय विषय काय दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी। आम्ही भाग्यवान आनंद विधान, आम्ही भाग्यवान आनंद विधान। झुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी। दिगंबरा रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड भूमी। झुळूक कोवळी चंदना सारखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी। निघालो घेऊन दत्ताची पालखी। दिगंबरा वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाणी। डोळ्यात गंगा
जाहले बोलती निघालो फिरून दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पहिलं जे भजन म्हटलं ते आपल्या विषयाशी निगडीत आहे. आता विषय सांगितला असेल, आपल्याला माहिती असेल. नाही, आपला विषय आहे बाळाची स्वाभाविक वैशिष्ट्ये. आता मला मोठा प्रश्न पडला की 150 आया बसलेल्या आहेत आणि या 150 आयांसमोर बाळाची स्वाभाविक वैशिष्ट्य त्याच्यावर चर्चा करायची. त्यामुळे आपण मी काही सांगणार नाही, आपणच सगळी चर्चा आपल्या सगळ्यांना ही चर्चा पुढे न्यायची आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले आपण 9 दिवस 8 दिवस झाले आपण या सगळ्या विषयांमध्ये अगदी सोबत चर्चा केलेली आहे. त्यामुळे थोडे काही विषय याच्यात रिपीट होतील, पण ते तुमच्याकडनं यायला पाहिजे अशा आपल्याला थोडक्यात चर्चा करायची. मी जे गीत म्हटलं त्याच्यामध्ये बाळ रामाचं वर्णन आहे की, आणि खरोखर आपण म्हणतो की लहान मुलं खरोखर देवस्वरूप असतात. बाळकृष्ण आपण असं शब्द वापरतो. त्यामुळे कृष्णलीला त्या प्रकट झालेल्या असतात त्या बाळाच्या एकूण त्या सगळ्या वर्तनामध्ये. आणि त्यामुळे आणि तुलसीदासांच्या बाबतीत तर आपण ऐकलंय असेल की उपमा जशी कालिदासांनी द्यावी तसं तुलसीदासांनी हिंदीमध्ये काय म्हणतो आपण उपमा म्हणण्यापेक्षा त्याची तुलना करावी. आणि तुलना करताना तुलसीदास तिथं हतबल झालेले की बाळ रामाचं मुख पाहिल्यानंतर ते मुख कशासारखं दिसतंय असं वर्णन करताना तुलसीदास हतबल झाले. आणि शेवटी त्यांनी काय म्हटलं की प्रभू रामाचं जे काही मुखारबिंद आहे ते कोणा समान आहे. आणि शेवटी काय म्हणूया हरले आणि कोणाचंच त्यांना तुलना समोर येईना. आणि शेवटी काय की प्रभू रामाचं मुखारबिंद हे छबी की राम की छबी समान, म्हणजे त्या रामाच्याच मुखासारखं रामाचंच मुख आहे. दुसरी तुलना या सृष्टीमध्ये नाही. म्हणजे जिथे त्या बाळाचं गुणवैशिष्ट्य वर्णन करताना मी असं म्हणेन की तुलसीदासही त्यांनी माघार घेतली नाही का. राम न सके नाम गुणगाई असं म्हणतात ना तुलसीदासांनी रामायणामध्ये, की राम नामाचं गुणवैशिष्ट्य सांगताना की राम सुद्धा जिथे हतबल होतील त्यांनाही त्याची शक्ती तेव्हा त्याचं गुणवैशिष्ट्याचं वर्णन करणं अशक्य आहे. अशा पद्धतीनं तुलसीदासांनी त्या ठिकाणी म्हणलंय. आणि म्हणून प्रभू की छबी समान प्रभू की छबी है असं वर्णन केलं. असं जे काही बाळरामाचं वर्णन आहे, असं जे बाळकृष्णाचं वर्णन आहे तर ते त्याच्या गुणवैशिष्ट्याने भरलेलं आहे. आणि म्हणून तिथे हतबलता आहे, ही चर्चा करताना हतबलता आहे. आपण पुढे जाऊया की परमेश्वराने आपल्याला जे काही शरीर दिलंय ते शरीर 6 अवस्थांमध्ये जातं. आपण ऐकलं असेल अस्थि जायते वर्धते विपरिणमते अपक्षीय आणि विनश्यते, असे 6 स्टेजेस आहेत. तर या 6 स्टेजमधनं जात असताना त्याचं जे छोटं रूप आहे परमेश्वराने जे त्याला किंवा त्या शरीरामध्ये जे काही गुणवैशिष्ट्य किंवा काही ज्या गोष्टी देऊन पाठवलंय आपल्याला सगळ्यांना. बाकी आपण कर्म सिद्धांताप्रमाणे पाहिलंय की प्रारब्ध वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर असतात. पण काही गोष्टी मी असं म्हणेन की काही नैसर्गिक डिझायर्स, इच्छा प्रत्येक
बालकामध्ये परमेश्वर टाकतो, देतो ते घडवताना आणि त्याला पृथ्वीवरती पाठवतो. मग अशा काही नैसर्गिक इच्छा आहे, नैसर्गिक त्याला पण नॅचरल डिझायर्स ज्या सगळ्यांमध्ये आहेच, कमी जास्त प्रमाणात आहे. त्या कोणत्या आहेत? तर त्यातली काही जी आपण म्हणतो की एक डिझायर त्यातली अशी आहे की विकसित व्हावे. प्रत्येक बालकाला, प्रत्येक मुलाच्या व्यक्तीला विकसित होण्याची इच्छा आहे. ही त्याची कंपल्सरी डिझायर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे असं कोणालाही कितीही काही असू दे, त्याच्यामध्ये हे नैसर्गिक स्वाभाविक गुणवैशिष्ट्य हे टाकलेलंच आहे की त्याला विकसित व्हायचं. म्हणजे कोणाला असं वाटणार नाही मला विकसित नाही व्हायचं, मला असंच राहायचं, असं नाही. बरोबर? याला नैसर्गिक डिझायर असं म्हणतात, नॅचरल डिझायर. ही जशी आहे विकसित होण्याची नैसर्गिक स्वाभाविक प्रवृत्ती ही प्रत्येक बालकामध्ये आहे. ठीक आहे. आता हे जसं आहे तसं दुसरं आहे की सुखी व्हावं, आनंदी व्हावं, सुखी समान असावं, सुख मिळावं, मला सुखी व्हायचं आहे, हे इच्छा किंवा हे डिझायर प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. याच्यात काही चॉईस नाही. बरोबर आहे? म्हणजे काही असं तर लक्षात येतं की मला सांगू शकता की नाही मला सुखी व्हायचं असं कुठेतरी डिझायर मला आहे. नाही, त्याच्या मध्यबुद्धीप्रमाणे त्याचे निर्णय वेगळे असतात, पण त्याला सुखी व्हायचं हे मात्र नक्की. आता हे जसं आहे तसं आणखीन एक डिझायर आहे. प्रत्येकाला म्हणजे जगायचं आहे, म्हणजे मृत्यू नको आहे कोणा, ही सुद्धा एक नैसर्गिक डिझायर आहे. आलं? मरण नको आहे किंवा ती कल्पना सुद्धा नको आहे. मी या सृष्टीतनं या पृथ्वीतलावर जाणार ही कल्पना सुद्धा नको, कारण प्रत्येकाला जगायचं, प्रत्येकाची धडपड ही त्याच्याकरता आहे. ही सुद्धा एक नैसर्गिक डिझायर आहे. बरोबर आहे? आणि आणखीन एक नैसर्गिक डिझायर आहे, ती म्हणजे मला सत्य जाणून घ्यायचं, मला सत्य जाणून घ्यायचं, ही त्याची नैसर्गिक डिझायर आहे. आता याचं शास्त्रकारांनी वर्णन करून त्याचं रूप वेगळं स्वरूप तयार केलं आहे की सत्य शोधते म्हणून चिरकाल जगायचं म्हणून आणि आनंद स्वरूप, त्याला आनंद पाहिजे, सुखी व्हायचं, त्याला आनंद म्हणजे दुःख नको त्याला, त्यामुळे त्याला सुखी व्हायचं म्हणून आनंद स्वरूप म्हणजे चित आणि आनंद आपल्याला सच्चिदानंद परमेश्वराचं रूप आहे. तर हे गीतेमध्ये सांगितले की यात तत्वानं निवर्तते तद्दाप. अशा प्रकारची स्थिती पाहिजे की जिथे कुठेही दुःख नाही, जिथे चिरकाल आनंद आहे, निरतिशय आनंद आहे आणि त्याला त्या ठिकाणी अमृतत्व आहे. म्हणजे त्याला मृत्यू नाही, शरीराला मृत्यू पण त्याच्या जीवनाला मृत्यू नाही. असं जे काही सत्य तत्व आहे ते प्रत्येकाच्या नैसर्गिक स्वाभाविक डिझायरमध्ये म्हणजे त्याची शोध त्याच दिशेनं आहे. मग आता आपल्याला समोर वैशिष्ट्य बघायचं आहे. तर बालकाच्या जेव्हा बाळ जन्माला येते, जेव्हा त्याचं बाल्यावस्था असते, त्या बाल्यावस्थेमध्ये ह्या ज्या डिझायर्स आहेत ह्या त्याच्यामध्ये पूर्णपणे आहे. फक्त होतं असं की जसं जसं त्याचं वय वाढतं, जसं जसं बाहेरील वातावरणामध्ये तो जातो, त्या बाहेरील वातावरणाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आरोपित व्हायला सुरुवात होते. मग वेगवेगळे दोष त्या ठिकाणी येतात आणि त्या दोषाने जेव्हा आवृत्त होतं तेव्हा तो आनंद किंवा ते मी म्हणेन ते निरतिशय अशा प्रकारचे जे सुख आहे ते त्याच्यापासून थोडं दूर होतं. मग आपल्याला आपण तुम्हाला लक्षात असेल की लहान बाळाकडे पाहिलं की ते ह्या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण आहे असं दिसतं. बरोबर आहे? त्याच्याकडे पाहिलं तर किती काय असतं, रडत जरी असलं तरी आपल्याला म्हणजे त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं लगेच आपण त्याला उचलून घेणार, त्याला शांत करणार. म्हणजे ते बाळ ह्या तीनही गोष्टींना या नॅचरल डिझायरने परिपूर्ण आहे असं दिसतं. मग आपण जेव्हा घरी जातो शाळेत किंवा आपण किती थकलेलं असतो, लहान बाळाला आपण जवळ घेतलं की सगळं आपलं दुःख विसरून जातो. म्हणजे आपल्याला किती थकवा असलं तर थकवा जाणवत नाही, कितीही काय डोक्यावरती आपण सगळं त्याच्यापासून दूर होतो, एकदम फ्रेश होऊन जातो. असं म्हणतात एक 10 मिनिटं लहान बाळावर खेळलं की त्याच्याशी गप्पा मारल्या, त्याच्याबरोबर काय मस्ती केली तर आपण एक फ्रेश होतो. त्याचं कारण काय आपल्याला आता चर्चा करायची की हळूहळू एका विषयाला पुढे इंट्रोडक्शन करून दिलं तर असं आपल्याला फ्रेश होतं. कशामुळे होत असेल बरं काय सांगायचं? त्या बाळाबरोबर खेळल्यानंतर
आता ते दिवसभर ते खेळलेलं असतं, ओरडलेलं असतं, संध्याकाळी गेल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं त्याच्याकडे होते. काय कारण असेल सगळ्यांनी कोणाचं हां एक एक सवलत बरोबर करायचं, स्पष्ट म्हणजे सगळ्यांना ऐकायचं ना त्याच्या सांगा. हां त्याच्या निखळ हास्याकडे बघू. नाही मला तेच विचारायचं आहे की असं का त्याच्या हास्याकडे बघून आपण फ्रेश होत असतो. हां एक एक मुद्दाला निराग असतो. आणखी मला म्हणजे थोडं सूक्ष्मतेने बघा, जनरलाइज तर आहेच आहे, पण आता आपण त्या विषयामध्ये बऱ्याच 10 दिवस 8 दिवस आपण ऐकले, आपल्याला काही गोष्टी समजल्या. तर असं का होतं? एक तर त्याच्यामध्ये असला निराग असतो. बरोबर. आणखी हां हां म्हणजे आपणच लांबून त्याच्यावर हां ठीक आहे ठीक आहे. मला हेच म्हणायचं की आपण फ्रेश का होतो, म्हणजे असं काय घडतं तेच ताई. हां एनर्जी असते. वा वा आहे ना ठीक आहे. हां हां ठीक फार अवघड नाही तुम्ही बरोबर आहे, मुद्दे बरोबर आले, आपल्याही म्हणत आहे, फक्त ते प्रकट करतो. काय आहे की ते जे लहान बाळ आहे तर त्याच्या कशी म्हटलं की त्याच्याभोवती दोषांचं आवरण कुठलंच आलेलं नाही आहे. बरोबर आहे, त्याच्यामध्ये राग नाही आहे कुठला. हां म्हणजे बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राग नाही, त्याच्या वागण्यामध्ये म्हणजे अजून लोभ नाही आहे, क्रोध नाही आहे. हे जे दोष आहेत जे नंतरची कळतात, जसं की आपण उदाहरण देतो ना कंदिलाची काच, नाही का, ती कंदिलाची काच आपण पाहिलं असेल तर आतमध्ये जो दिवा आहे तर त्याचा प्रकाश त्या कंदिलाच्या काचेवरती असलेल्या काजळीमुळे किंवा त्याच्यावरती असलेल्या घाणीमुळे तो बाहेर येत नाही, प्रकाश येत नाही. बिलकुल तसंच उदाहरण लहान बाळाच्या बाबतीत काय होतं की त्याची काच स्वच्छ आहे, कुठल्याही प्रकारचे दोष त्या बाळामध्ये नाही आहेत. येते लक्षात. त्याच्यामध्ये असलेला हा जो प्रकाश आहे, मी आधी चर्चा केली ना, सत्तत्व, चित्तत्व, आनंद तत्व, हे जे आहे त्याच्यामध्ये परिपूर्ण भरलेलं आहे. त्याच्यामध्ये ते दोष नसल्यामुळे तो प्रकाश स्वच्छकडे बाहेर येतो की नाही, वेगवेगळ्या रूपानं. आणि मग आपल्याला त्याच्याकडे चेहऱ्याकडे पाहिलं मिळते नाही का, हा आपल्याला लगेच सगळं हे त्याचं मूळ कारण आहे. कारण त्याच्यावरती कुठलेही दोष अजून आलेले नाही. हे जो दोष आपण नंतर वातावरण निर्माण होतात, राग, लोभ, नाही का, गीतेमध्ये सांगितले का, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्यमान वैरी. तर हे वैरी जे आहेत ना, कोणते हे सगळे काम एष क्रोध एष, हे सगळे वैरी त्याला अजून चिकटलेले नाही आहेत. ते बाळ आहे, लहान आहे, अगदी 5-6 वर्षाचं जरी असलं तरी ते नसल्यामुळं त्याचं स्वाभाविक जे काही अंतरात असलेलं जे काही प्रकाश आहे ना, सगळा उत्साहाचा, आनंदाचा, सगळ्यांनी वर्णन केलं ना, एनर्जीचा, ते लगेच बाहेर येतं. आणि मग आपल्याला विसरून जायला होतं, आपलं सगळं विसरून जातो. आपला राग असेल तोही क्षणात विसरून जातो, काही अस्वस्थता असेल तर ती थोड्या वेळ बाजूला होते आणि आपण एक एनर्जी होतो, आपण एक फ्रेश होतो. तर त्याचं ते मूळ कारण लक्षात सांगितलं. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गुणवैशिष्ट्य त्या लहान बाळामध्ये आहेत, त्या त्यामुळे त्या सगळ्याचा आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. आपल्याला समजतंय, पण एज्युकेशनली नाही का, सायंटिफिक दृष्टीने आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे की ही गोष्ट अशी का आहे, ती गोष्ट तशी आहे. आता बहीणच्या बोलण्यात बऱ्याच वेळा गोष्टी आल्यात, तुम्ही बऱ्याच ऐकल्यात की त्याच्यामध्ये ते वैशिष्ट्य आहे, ते गुणकौशल्य आहे, ते तसं का वागतं, त्याचं कारण व्यवस्था आपल्याला कळाले पाहिजे, त्याचे वैशिष्ट्य काय आपल्याला समजले पाहिजे. म्हणजे मग त्याचा योग्य अर्थ नाही का, योग्य पद्धतीनं आपण त्याला हाताळू शकतो, त्याला व्यवस्थित आपण डेव्हलप करू शकतो. त्यामुळे ते असं एखादं कारण म्हणजे आजच्या एज्युकेशन पद्धतीमध्ये काय झालंय की विद्यार्थी म्हणजे एक प्रॉडक्ट झालाय नाही का, त्याच्याकडे त्याला प्रॉडक्ट सारखं ट्रीट केलं जातं बाहेर. स्टुडंट इज नॉट अ प्रॉडक्ट नाही का, म्हणजे एखाद्या कारखान्यात एखादी वस्तू निर्माण व्हावी आणि ती वस्तू दाखवावी असं काही नाही आहे ते नाही का. त्यालाही अंतःकरण आहे, त्यालाही मन आहे, त्यालाही बुद्धी आहे, त्यालाही
समजा हा माईक बिघडलाय, तो मेकॅनिकल त्याला खोलू शकतो आणि त्याचं काय असेल ते दूर करू शकतो. पण एका बाळाच्या मनामध्ये बाळाला जर आपल्याला दुरुस्त करायचं आहे तर ते माईक म्हणणार नाही आपल्याला, हे थांब जरा मला खोलू नको जरा. माईक म्हणणार नाही, ते निर्जीव आहे. परंतु बाळ जे आहे ते सगळ्या गोष्टीने परिपूर्ण आहे, लक्षात घ्या. आणि मग त्याला आपल्याला नीट घडवायचं आहे, नीट त्याला डेव्हलप करायचं आहे. तर त्याच्यामधले गुणवैशिष्ट्य काय काय याचा जर का नीट अभ्यास केला तर मग आपल्याला हे सगळं जे काम हे सोपं होईल, हे सहज होईल. याच्यामध्ये फार आपल्याला काही गोष्टी म्हणजे फार क्लिष्टता आपल्या अज्ञानापोटी, आपल्या असमजेपोटी किंवा आपल्याला मी असं म्हणते की आपल्यामध्ये असलेली असेन्सिटिव्हिटी, संवेदनाच्या कमतरतेपोटी आपण चुकीच्या मेथडनी त्याला वापर करतो, त्याला हँडल करतो. आणि त्याच्याने काय होतं, जी गोष्ट सहज आहे, सोपी आहे, ती गोष्ट अवघड होत असते. नव्हे ती अवघड नाही होत, ती आणखी मी असं म्हणेन की ती बिघडून पण जाते. येते लक्षात? आता मी जे बोलतो ते तुम्हाला समजत असेल असं मला वाटतं. एक काय याच्यामध्ये बारकाव आहे. त्यामुळे हे जे गुणवैशिष्ट्य आहे याच्यावर थोडंसं आपण फक्त प्रकाश टाकतो. मग आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की त्या बाळाला विकसित व्हायची इच्छा आहे, त्याच्यामध्ये त्याला स्वतःला विकसित व्हायची इच्छा आहे. ते स्वतः विकसित होण्याची त्याच्या एक प्रवृत्ती त्याच्यामध्ये आहे, हे त्याचं सगळ्यात मोठं गुणवैशिष्ट्य आहे. आता आपण म्हणतो की विकसित व्हायची त्याची इच्छा आहे, मग आपण त्याला विकसित करतो. आता आपण करतो तर त्याला होतंय तर नाही. आपण करतो म्हणजे आपण त्याला मदत करतो, त्याला वातावरण देतो, त्याला आपण विकसित करतो असं म्हणणं थोडंसं धाडसाचं होईल. मला असं वाटतं ते अर्ध सत्य आहे. त्याला स्वतःला विकसित व्हायचे, त्याच्यामध्ये ती इच्छा आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. उदाहरण पाहू कसं की आपण बघा लहान बाळाला आपण म्हणजे त्याला एखादी गोष्ट शिकवली, आपण शिकवून होते की किती स्वाभाविक होते बघावं. आता आपण त्याची भाषा विकास आपण पाहिला. भाषा तर बोलायला आपण शिकवलं का? नाही शिकवलं, बरोबर ना? त्याच्यामध्ये त्या प्रकारचं परमेश्वराने म्हणजे एक प्रकारचं मेकॅनिझम दिलेलं आहे. काय? ऐकणे, बरोबर ना? भरपूर ऐकणे. मग काय करायचं? पुढची कृती बोलणे, बरोबर आहे? मग काय करायचं? वाचणे. आता ह्या ज्या प्रोसेस आहे ह्या त्याच्यामध्ये नैसर्गिक आहे, बरोबर आहे? म्हणजे त्याला बोलण्याची जी धडपड आहे ती त्याची आपल्या जेव्हा शब्द बाहेर पडतो, अरे आपण म्हणतो अरे हा शब्द पहिला शब्द बोलल्यानंतर आपल्याला फार आनंद होतो. पण त्याची प्रक्रिया आधी 2 वर्ष 3 वर्ष आधी सुरू झाली, बरोबर की नाही? त्याची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही लहान बाळाचं ते कोणतं बडबड ऐकलं असेल, ते फार आपल्याला कोणतंच वाटतं. पण तो त्याच्या याच्यामध्ये त्याचं ते प्रक्रिया चालू आहे, बोलण्याचे प्रयत्न चालू. म्हणजे त्याला स्वतः स्वाभाविक त्याला डेव्हलप व्हायचं आहे, त्याच्यामध्ये ती इच्छा किंवा त्याच्यामध्ये ती प्रक्रिया प्रोसेस आहे. आपण काय करणार आहे? आपण त्याला फक्त वातावरण. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. जसं पहा आता लहान बाळ आहे, पहिल्या ते काय जन्म झाल्यानंतर सगळं नुसतं पाय हातात, बरोबर. मग आपण त्याला शिकवलं का पालतं कसं पडायचं? शिकवलं का कोणी आपल्या काही? नाही शिकवलं. त्याच्यामध्ये त्याला करायची त्याची ठरलेली आहे ती प्रक्रिया, बरोबर आहे की नाही? म्हणजे ते पालतं पडतंय. पालतं पडल्यानंतर मग सपोज राखायची प्रक्रिया सुरू होती, बरोबर सुरू होतं. म्हणजे त्याची विकसित होण्याची धडपड इट इज नॅचरल, हे लक्षात येते. म्हणजे जर आपण 3 वर्षापर्यंत आपल्यापर्यंत जेव्हा 3-4 वर्षांनी आपल्या हातात येईल, आपल्या जवळ येईल, त्यावेळेला आपण एक विसरून जातो. आपण म्हणतो नाही आय एम द टीचर, मी शिक्षिका आहे आणि मी आता या मुलाने घडवलं आहे, अशी भूमिका होती की नाही आपली. आपण फोकस करतो नाही, त्याची जी नैसर्गिक गोष्ट ती विसरून जातो. त्याला जर शिकवलं तरच तो शिकणार आहे असं अशी आपली धारणा होते की नाही? मग हे चुक आहे का? बरोबर आहे, बरोबर ना? म्हणजे जसं त्याला त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी शिकणे आहे, त्याची जी शिकणे, तसंच आपणही ज्याला त्याच्याकडे ज्या गोष्टी करून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये ती नैसर्गिक त्याला विकसित व्हायचं आहे हे आपल्याला पक्क डोक्यात ठेवावं लागेल. म्हणजे मग आपण ज्या काही गोष्टी करू ते करताना आपला काय दुराग्रह नाही का, दुराग्रह आपला असणार, आपण त्याला बरोबर त्याच्या मदतीच्या भूमिकेमध्ये जातो. हे आपल्याला पाहिजे सगळ्यात. आणि उदाहरण आहे त्याला आपल्याला सांगते. दुसरं जे दुसरी जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये इन्स्पायरेशन आहे, त्याच्यामध्ये काही प्रेरणा लागलेली आहे. येते लक्षात? म्हणजे परमेश्वराने त्याला
काही त्याच्यामध्ये जसं प्रेरणा बाहेरच्या प्रेरणा असतात. म्हणजे समजा एखादी बाहेरची प्रेरणा म्हणजे काय, आपण त्याला सांगितलं मी तुला चॉकलेट देतो, तू मला एक गाणं म्हणता, ही झाली बाह्य प्रेरणा, बरोबर आहे. आपण म्हणतो ना त्याला, पण त्याला त्याच्यामध्ये काही अंतःप्रेरणा लपलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या स्वतःच्या प्रेरणा त्याला ऍक्टिवेट करतात.